उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत दिंडोरीचे उमेदवार आणि भाजपच्या नेत्या आहेत भारतीताई. ताई, अगदी काही तासांवरती मतमोजणी ची प्रक्रिया पार पडणार आहे. खरं तर देशामध्ये मेजॉरिटी मिळते भाजपला. खरं तर दिंडोरीची ही निवडणूक संपूर्ण कांद्याच्या भोवती फिरलेली आहे. कांदा उत्पादकांचा रोष होता आणि त्याचा कुठेतरी फटका भाजपला किंवा आपल्याला असेल अशा पद्धतीची एक भीती व्यक्त होत आहे. आपल्याला असं वाटतंय? नाही, मला असं वाटत नाहीये. नक्कीच कांदा प्रश्न होता म्हणजे गेल्या 60 वर्षापासूनच होता तो. हे काय पहिल्यांदाच आहे असं नाहीये. परंतु ज्या पद्धतीने विरोधकांनी तो मांडला, तर विरोधक हेच विसरून गेले की त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम कांदा प्रश्नावर केलं नाहीये. हेही जनतेने त्यांना विचारलं. त्यांच्याकडे त्याच्यावर कुठलंही उत्तर नाही, व्हिजन नाहीये. हे जनतेलाही कळलंय. त्याच्यामुळे जनतेची अपेक्षा आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडून. नक्कीच थोडा राग रुसवा असतोच, कारण शेवटी लोकशाही आहे. आणि त्यामधून मात्र गेल्या 5 वर्षात मी देखील कांदा प्रश्नावर सातत्याने, द्राक्ष प्रश्नावर काम करते. आणि जे मी केलेले काम आहेत ते मी जनतेसमोर ठेवलेत. आणि इथून पुढे सुद्धा मी हेही सांगितलं की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता आणि नाही. आणि त्या दृष्टीने भविष्यातही आम्ही हा प्रश्न शाश्वत रूपाने मार्गी लागण्यासाठी काय करता येईल यासाठी सरकारची मदत घेऊन तो सोडवणार. ड्रायपोर्टची मंजुरी हा त्यातलाच एक भाग आहे. मला असं वाटतं की जनतेने हे मान्य केलंय, जनतेला विश्वास आहे आणि दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वातलं सरकार येणार आहे हेही लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता जो काम करणार आहे, जे विकास करणार आहे त्याच्या पाठीशी उभी राहणार. आणि त्यामुळे इथलाही जो भाग आहे आपला कांदा द्राक्षाचा, जो आपण म्हणतो ओळख असणारा जिल्हा, तर त्याही दृष्टीने आम्ही या प्रश्नावरच काम करणार ही आम्ही सुद्धा एक प्रकारची हमी, एक विश्वास दिलाय. आणि त्या दृष्टीने जनता आशीर्वाद देईल आम्हाला विश्वास आहे. तरी कांद्याचं रोष असलं तरी विजयाची खात्री आपल्याला आहे. अनेक जे आहेत उमेदवार बाहेर जाऊन जे आहे ते देवदर्शन घेत आहेत किंवा अनेक जण बाहेर जाण्यास हे पसंती दिलेली आहे. आपण नाशिकमध्ये आहात, घरीच आहात, म्हणजे खूप कॉन्फिडन्स आहे आपल्याला एकूण विजयाची? नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाची ती एक श्रद्धा असते. माझी पण श्रद्धा आहे. मी पण देवदर्शन केलेत, परंतु मी फार गाजावाजा नाही केला. माझी श्रद्धा आहे आणि नक्कीच ईश्वर रूपी म्हणजे मानव रूपी मध्येच कर्मामध्ये ईश्वराचे साक्षात्कार होत असतो. मला असं वाटतं की ते काम करत असताना मला तेही झालंय. आणि गरिबाची सेवा करणं, जे अडले त्यांना कामाच्या रूपाने न्याय देणं, त्यामध्ये मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं. एक डॉक्टर म्हणून मी याच्या आधी खूप कामं करत असताना हाच भाव ठेवलाय. त्याच्यामुळे मी पण देवदर्शनं घेतले आणि विश्वास आहे, कर्मावर विश्वास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवाचाही, ईश्वराचाही आशीर्वाद, जनतेचाही आशीर्वाद उद्या नक्की मिळेल आणि उद्या खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळेल. अखेरचा प्रश्न, जे क्लिअर मेजॉरिटी दाखवते या सगळ्या एक्झिट पोल्स मधून, त्या सगळ्या क्लिअर मेजॉरिटीमध्ये नाशिक आणि दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ असतील, आणि जर असतील तर किती कॉन्फिडन्स, किती टक्क्यांनी असतील? आता तुम्ही एक्झिट आता उद्या एक्झॅक्ट सो उद्या एक्झॅक्टच बघू आपण. आणि त्या एक्झॅक्ट मध्ये आम्ही आहेत एवढा मात्र विश्वास आहे. लीडच्या बाबतीत थोडीशी म्हणजे
आयडिया आता बोलणं हे नाहीये, परंतु लीडही चांगलं राहील. कारण आत्ताचा वोटर तो सुज्ञ आहे, तो जाणता आहे. कदाचित तो खुलेपणाने बोलत नाही, चर्चा करत नाही, परंतु बऱ्याच वेळेला आम्ही असे निकाल असेच बघितलेत की एक प्रकारची चांगली सुप्त अशी लोकांची भावना त्यातनं आलेली आहे. मला असं वाटतं की आमच्याही बाजूने तो कौल नक्की आहे, चांगलाच आहे आणि उद्या एक्झॅक्ट पोल घेणार आहे, त्याच्यामुळे विश्वास आहे. तर हे होते भारतीताई. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचाच विजय होईल अशा पद्धतीने एक विजयाची खात्री आज जे त्यांच्याकडनं व्यक्त होत आहे. त्यामुळे उद्या नेमकं नागरिकांनी कोणाला कौल दिलेला आहे हे आपल्याला कळणार आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.